नमस्कार, मी जयश्री. माझ्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत करते. तर आज विशेष म्हणजे आजचा वेदूचा पहिलाच दिवस आहे शाळेचा आणि त्याचीच लगेच उठली होती. मग ब्रश घेतला, न्यू ब्रश आणला होता, ते दाखवायचं चालू होतं. आणि ब्रशवर पण पिंक कलरचाच आहे, कारण हर एक कलरमध्ये पर्पल या पिंकच पाहिजे तिला. दोनपैकी चूज करते. लगेच ब्रश केला, मग तिला दूध दिलं गरम करून. म्हटलं तू दूध पे, तोपर्यंत मग मी स्वयंपाक आटपून घेते, कारण की मग मला पण तिला सोडायला जायचं होतं शाळेमध्ये. आणि पटपट करून घेतलं की मग तिकडून आल्यानंतर खूपच जीवावर येते. मस्त गरमागरम अशा पुऱ्या काढल्या होत्या आणि तिच्यासाठी मस्त असं छोलेची भाजी केली होती. तिची खूप आवडीची आहे. पहिला दिवस आहे म्हटलं विशेष काही, तर मग हेच द्यायचं. आज आमच्यासाठी मस्त चपात्या, गोबीची भाजी केली. आणि आजचं वातावरण खूपच छान होतं, मस्त होतं. बाहेर थंडगार होतं, बद्दल होतं, ढगाळच वातावरण होतं, मस्त वाटत होतं. लगेच मग आंघोळ वगैरे करून घेतली तिची, आणि तिच्याबरोबर मी पण करून घेतली. आणि आजकाल कसं आहे, थोडं हळूहळूच कामं करायला लागतात, कारण पटपट होतही नाहीत. माझ्या ज्यानं बसलो तर उठता नाही येत, कारण पायाच्यानं सूज आली, त्याच्यामुळं खूपच त्रास होऊन राहिला मला. नंतर मग वेदूच्या डोक्याला मस्त तेल लावून घेतलं, कारण आजपासून कंटिन्यू आमच्या 2च महिने राहतील, कारण तिच्या शाळेमध्ये तसा रूलच आहे. मस्त मंदिरात गेलो, देवदर्शन केलं, मी करून घेतलं. मग तिच्यानंतर तिनं केलं वेदूनी. शांत वाटत होतं खूप. मंदिरात पण जास्त गर्दी नव्हती आज. मस्त दर्शन केलं. काय माहीत बाईसाहेबांनी काय कानामध्ये म्हटलं नंदी महाराजच्या. तिचं चालू असते का आज फर्स्ट डे आहे शाळेचा, चांगला जाऊ दे, असंच काही अशी. ते झाल्यानंतर मग ना मस्त तिथंच बसलो. मंदिरातलं पण खूपच छान वातावरण होतं, शांतता होती. तिथंच बसा वाटत होतं. असं वाटतं आणखी थोडा वेळ तिथंच बसा, पण कायचं काही बसणं होते. मग घरी यायचं होतं, कारण की बाकीचे कामं पण आवरायचे होते. आवरलं की मग लगेच शाळेची तयारी करायची होती, कारण आता शाळा चालू झाली म्हटलं म्हणजे लगेच वेळ निघून जातो. आणि घरी येऊन पण देवपूजा करायची राहिली होती. मग मी याच्या अगोदर अहोंनीच मस्त अशी देवपूजा करून घेतली. मग घरी पाया पडल्या आणि वेदूचा टिफिन भरणं चालू होता. मी टिफिनमध्ये टाकून दिलं, तिनं स्वतःचा टिफिन भरला आणि बॅगमध्ये भरून ठेवला. हे माझ्या बाळामध्ये खूपच छान गुण आहेत, कारण तिला गरज नाही पडत, तिचं ते लगेच आटपून घेते. आणि त्याच्यानंतर मग आम्ही दोघांनी मस्त बसून जेवण करून घेतलं. चिवडा मस्त थोडी छोलीची भाजी टेस्ट केली, आणि पत्तागोबीची अशी काही भाजी बनवली होती, मस्त झाली होती. त्याच्यानंतर मग शाळेची वेळ झाली, लगेच ती तयारी करून दिली. मस्त औषण घातलं, टिक्का लावला, आणि आज म्हणजे दही साखर मिक्स करून मस्त तिला दिला, तोंड गोड केलं. कारण आजपासून तिचे सगळे दिवस असेच चांगले जावं, असं प्रत्येक आईला वाटते, कारण आपल्या मुलांची शाळा म्हणजे स्वतःचं भविष्यच आहे ते. कारण आपले दिवस आपल्याला खूप आठवतात, तिच्यामध्येच आपण आपलं आयुष्य जगतो. आणि ही स्वतःहूनच ती करते बरं, कारण की तिला हे खूप जास्त आवडते. मागच्या वर्षी पण तिचं चालू होतं पाया पडणं. आणि आता मग निघालो आम्ही शाळेत जायला. आणि थोडंफार मार्केटमध्ये पण मला काम होतं, घ्यायचं होतं थोडंफार वस्तू. आणि शाळेमध्ये खूपच गर्दी होती, रॅली लागली होती, पूर्ण रांगच लागली होती. आणि मग पार्कमध्येच असं काही थांबलो आणि मार्केटमध्ये आली, काही सामान घेतलं. चला बाय, भेटू अशाच व्हिडिओमध्ये. आवडला तर सबस्क्राईब करा.